सप्रेम जय भीम जय भारत इंगोले सर. जय भीम सर. मी बाबासाहेब इंगोले. आज आपण लोकसंघ सोशल एज्युकेशन मुव्हमेंट अर्थात सेम या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याला घरी बोलावून अशोक पार्क हिंगोली जवळापळ शिरोड हिंगोली या ठिकाणी जो राज्यव्यापी सर्वधर्मीय सर्व संघटनांच्या सर्व कर्मचाऱ्याच्या चळवळीसाठी संघटनासाठी विद्यार्थ्यासाठी समाजासाठी लोककल्याणकारी सेवाभावी महाप्रकल्पाचं त्या ठिकाणी उभा राहत आहे. त्यासाठी आपण घरी बोलावून 8,800 रुपयाचा 8,888 रुपयाचा धनादेश दिलेला आहे. तर तुम्ही म्हणजे का देऊ वाटला आज किंवा कसं पाहता तुम्ही या कामाकडे किंवा कार्यकर्त्याकडे? सुरुवातीला सेम लोकसंघाचं कार्य हे अतिशय चांगलं आहे आणि त्यासोबतच एक बहुउद्देशीय प्रकल्प या ठिकाणी होत आहे आणि त्याचं बरंचसं काम हे लोकांना दिसत आहे आणि चांगलं कार्य हे या टीमच्या माध्यमातून होत आहे. म्हणून माझं एक दानवृत्ती आहे. प्रत्येक जे काही समाजकार्य होत आहेत, जे धम्माचे कार्य होत आहेत, खास करून त्या प्रत्येकाला दान द्यावं असं मला वाटते आणि मी ते करत असतो. परंतु सेमच्या ज्या सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम होत होता त्याला मी नित्यनियमानं वर्गणी देत होतो आणि आता असं वाटलं मला की या प्रकल्पासाठी आपलं दान शिल्लक राहिलेलं आहे, बाकी राहिलेलं आहे. म्हणून मला असं वाटलं की आता येत्या रविवारी एक मोठे अधिवेशन आहे, तत्पूर्वी आपलाही सहभाग त्याच्यामध्ये असावा या कारणानं मी 8,888 रुपयाचा धनादेश आज सन्माननीय पोगे सरांकडे दिलेला आहे. बरं, खूप खूप धन्यवाद. आता म्हणजे तथागताच्या 10 पारमिता आहेत, त्याच्यापैकी दान पारमिता ही फार अत्यंत महत्त्वाची आहे आणि सर्व जगातल्या सर्व धर्मामध्ये दान पारमितेला फार मोठं महत्त्व आहे. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आव्हान केलं होतं की त्यांनी आपल्या जी काही कमाई आहे त्या कमाईचा 20वा भाग म्हणजे साधारणतः एक 5% भाग हा धम्मकार्यासाठी समाजकार्यासाठी द्यायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं मी सुद्धा माझ्या वतीने 20वा भाग जरी नाही तरी प्रत्येक धम्मकार्यामध्ये माझे जे काही योगदान आहे ते देत असतो आणि एक बुद्धाच्या जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे मग त्या आर्य अष्टांगिक मार्गाचा एक धागा धरून आणि आजही 8 तारीख आहे या अनुषंगानं मी 8,888 रुपयाचा धनादेश या ठिकाणी दिलेला आहे. अत्यंत खूप चांगले विचार आणि खूप चांगल्या भावना आपल्या आहेत. तर आपण आता बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकरांनी लोककार्यासाठी लोकहितासाठी आपल्या कमाईतला 20वा भाग द्यावा असं बाबासाहेब एक प्रकारे आपल्याला आदेश दिलेला आहे आणि मी सुद्धा तेवढा 20वा भाग देऊ शकत नाही, प्रांजळपणे कबूल करतो. बरोबर आहे. आज आपलं फार मोठा कुटुंब आहे, मुलं बाळं आहेत, पण याच्यातून मार्ग काढून मी सुद्धा अगदी वयाच्या 25व्या वर्षापासून हे सगळं करत आलेलं आहे कारण मी त्या अंगानं घडलेलं आहे. पण एकूणच समाजाची जी या बाबतीत आहे उदासीनता, त्यांना माहीत आहे बाबासाहेबांचे स्टेटमेंट आहे, तरी पण त्यांचा इकडं पावलं वळत नाहीत. याविषयी तुमचे काय मत आहेत? सर, याविषयी मला वाटते की समाजातले जे काही अधिकारी कर्मचारी वर्ग आहे तो अतिशय प्रामाणिक आहे धम्माबद्दल समाजाबद्दल आणि प्रत्येक अधिकारी कर्मचारी हा त्याच्या वतीने हा जो काही दानाचा भाग आहे दान पारमिता आहे तो देतच असतो. परंतु बहुतेक वेळेस त्याचा सदुपयोग होत नाही असं त्यांना वाटतंय आणि त्या कारणानं मग थोडंसं ते टाळायचा प्रयत्न करतात आणि कधी त्याचा दुरुपयोग झालेला आपल्याला दिसून सुद्धा येतो. म्हणून हे समाजामध्ये काही लोक या ठिकाणी हे 20वा भाग किंवा 5% द्यायला धजावत नाहीत. परंतु या ठिकाणी मी हे देखील अधोरेखित करू इच्छितो की बौद्ध समाजाइतका दानी समाज हा दुसरा कोणताही नाही. प्रत्येक वेळेस बौद्ध समाज
हा सर्व सामाजिक कार्यासाठी देणगी देत असतो. त्यामुळंच आपल्याला माहीत आहे की संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे पुतळे कोणत्याही इतर राष्ट्रपुरुषाचे नाहीत आणि बुद्ध विहाराइतके विहारे हे जगात नाहीत. जगात नाहीत आणि ते समाजकार्यातून झालेले हो, आहेत. इतर राजकीय पक्षाचा निधी न घेता झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणून खरोखरच ही कौतुकास्पद बाब आहे. बरोबर आहे सर. ते लोकांचा विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. या तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. कारण काही लोक काहीतरी उलटं संघटन करतात. बरोबर आहे. काहीतरी करतात, काहीतरी एखादी सभा आहे, ते लोकांकडे पैसे मागणं याच्यामुळे लोकही परंतु हा भविष्यासाठी हजारो वर्ष लोकांच्या हितासाठी असं काही भव्य दिव्य व्हावं, ते टिकावं आणि तिथून मेसेज, सकारात्मक मेसेज हा संपूर्ण भारतभर समाजामध्ये पोहोचावा आणि अशी सेवाभावी प्रकल्प न्याय काय प्रत्येकापर्यंत कोणतीही राज्यव्यवस्था असतो, राज्यव्यवस्था असो की कोणतीही शासन व्यवस्था असो, मग ती लोकशाही असो की राजेशाही असो, न्याय हा झिरपत जात असतो बरोबर. तळागाळापर्यंत. प्रत्येकापर्यंत न्याय मिळत नाही. मग तेव्हा त्याला न्याय देण्याचं काम हे समाजातल्या धुरीणांचं, समाजातल्या बुद्धिजीवींचं असतं. बरोबर आहे. या मताशी खरोखर आहे सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेच अभिप्रेत होतं. ज्यावेळेस इंग्रजांनी सर्व समाजाला एक विशिष्ट रक्कम दिली होती, एक विशिष्ट रक्कम देऊ केली होती, तर त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी रक्कम मिळाली होती त्या रकमेमध्ये 20 बौद्ध समाजातील लोकांना परदेशामध्ये त्यांच्यासारखं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं होतं. जेव्हा की इतर समाजाने हिंदू धर्मियांनी हिंदू विश्वविद्यालय स्थापन केलं, मुस्लिम धर्मियांनी मुस्लिम विद्यापीठ स्थापन केलं, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी हा समाजाला सुधारण्यासाठी जे लोक तयार होतील त्यासाठी एक आपला पैसा देऊन विदेशामध्ये लोक पाठवले होते. परंतु त्यांनी ते जे काही त्यांना अपेक्षित होतं बाबासाहेब आंबेडकरांना, त्या लोकांनी ते पूर्ण केलेलं नाही. फक्त त्याच्यामधल्या एका व्यक्तीचा या ठिकाणी मला उल्लेख करावा वाटतो, ते म्हणजे खोब्रागडे. आता जे इझेड खोब्रागडे त्यांचे ते आजोबा आहेत आणि ते मात्र बाबासाहेबांना तेव्हाही म्हटले होते की बाबासाहेब, माझ्याकडं माझे स्वतःचे पैसे आहेत, माझ्या जागी एक इतर व्यक्तीला पाठवा, मी माझ्या स्वखर्चाने जाणार. आणि तो एकमेव व्यक्ती स्वखर्चाने गेला, तो जाऊन आला आणि आजही त्याचं कार्य हे आपल्याला बघायला मिळते. खरं आहे, बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं होतं समाज प्रामाणिक राहील, पण त्यावेळेस त्यांच्या हयातीमध्येच काही लोक बाबासाहेब म्हणले, मला शिकले सवरलेल्या लोकांनी धोका दिला आहे. आता आपण असं म्हणतो की बौद्ध समाज खूप दानी आहे, असं आपण मान्य करू. पण जर निरीक्षण केलं तर काही लोक असं कुठंच नाही, त्यांच्या घरी 4-4, 5-5 नोकरदार आहेत, पण त्या ज्या याद्या प्रसिद्ध होत असतात त्यांच्यामध्ये त्याचं नाव कुठंच नसतं. आणि मला असं वाटतं, जे बाबासाहेब आंबेडकरांना जे इमानदार आहेत त्यांच्याशी आपण नातं ठेवू, त्यांच्या हातात हात घालू, त्यांच्या गळ्याला गळा लावू. आणि जे उदासीन आहेत त्यांना समाजाचं काही वास्तविक पाहता त्यांचा उद्धार बाबासाहेबांमुळेच झालेला आहे, बरोबर. पण बाबासाहेबाच्या चळवळीला त्यांना योगदान देऊ वाटत नाही. तर आपण अशा लोकांकडे आपली तुलना त्या लोकांशी सोबत करायची नाही. जे लोक पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहेत, ज्यांना रमाईचा त्याग कळला, बाबासाहेबाचा त्याग कळला, ज्यांना धम्म कळला, ज्यांना बुद्ध कळलं, ते लोकांच्या कल्याणासाठी बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन आपोआप ज्यांचं हृदयच पवित्र आहे, ज्यांचे विचार, ज्यांचं मन शुद्ध आहे, ते पवित्र कार्याकडं त्यांची पावलं आपोआप वळतील. नियती त्यांना आदेश देईल, जा बाबा, तू चांगला आहेस, तुझ्या आईवडिलाची पुण्याही तुझ्या पाठीशी आणि सत्कारी तुझी वाट बघते, तू तिथे जा, अशी नियती त्यांना आदेश देईल. बरोबर आहे. बरोबर आहे सर. या ठिकाणी काही गोष्टींना अपवाद असतात. समाजात आपल्याही काही नसतील दान देणारे, परंतु आपण म्हणतात तसे ते येत्या काळामध्ये त्यांनाही वाटेल की आपणही या एक महाप्रकल्पाला आपणही आपल्याकडून दान द्यावं किंवा धम्मकार्यात आपण दान द्यावं. परंतु या ठिकाणी त्यासोबतच मला हे देखील अधोरेखित करावंसं वाटतंय की जी प्रगती बौद्ध समाजाची भारतामध्ये झाली, तेवढी प्रगती इतर कोणत्याही समाजाची झालेली नाही. आणि